टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपण सध्या भंडाऱ्याच्या आसगाव परिसरात आहोत आणि आपण बघू शकतो शेतशिवारात पूर्णपणे पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। खरं पाहायला गेलं तर भंडारा जिल्ह्यात गेल्या 48 तासापासून संततधार पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। आपण बघू शकतो या शेतशिवारात धानाची रोवणी करण्यात आलेली आहे, धानपीक रोवणी करण्यात आलेली आहे। मात्र हा शेतपीक पूर्ण परिसर जे आहे आपल्याला जलमय पाहायला मिळते। पूर्णपणे जे धानाचे रोवणा जो आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि संततधार सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याचा स्तर सर्वत्र वाढत चाललेला आहे। त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेले आहेत आणि खरं पाहायला गेलं तर आता हा पाऊस थांबतो कधी आणि कधी पाण्याचा निचरा होतो आणि धानपीक पाण्याबाहेर येतात, याकडे आता शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। हा पाणी थांबला नाही तर अशाच प्रकारे पावसाच्या पाणी जे आहे शेतात भरलं राहील आणि त्यामुळे शेतात यांनी केलेली रोवणी जी आहे ते सडण्याच्या मार्गावर येईल। त्यामुळे म्हणून कधी पावसाचा निचरा होतो कधी पाऊस थांबतो याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।